श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. तर आजची माझी देवपूजा. तर खूप दिवसानं देवपूजा केली, कारण आम्ही सगळे गावाकडं होतो. तर गावाकडे गेलो होतो, त्यामुळं देवपूजा झाली नाही. आणि गावाकडे गेल्यामुळं तुमच्यासोबत काहीच बाकीचं मी शेअर केलं नाही. तर आजची देवपूजा. आणि आज बघा एकादशी आहे. तर भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेतून बाहेर येत असतात आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या ताईंनी आज भगवान विष्णूंची सेवा करावी. बघा, भगवान विष्णूंची जर सेवा केली म्हणजे बालकृष्णाची जर सेवा केली तर काय होतं, त्यांना संतान प्राप्तीचं सुख भेटत असतं. आणि या चातुर्मासामध्ये तर केलं तर खूपच, पण ज्यांनी नाही केलं त्यांनी आत्ता जरी केलं, म्हणजे आज एकादशी आहे, आता कसं सकाळी नाही झालं तरी संध्याकाळीसुद्धा आपण भगवान विष्णूंची सेवा करू शकतो. असं नाही की नाही करू शकत. बघा, संतान प्राप्तीसाठी सेवा आहे. नित्य पुस्तकामध्ये आहे बघा, संतान गोपाल मंत्र आहे. संतान गोपाल मंत्र आहे, देवकी सुतम. हा मंत्र काय करायचं माहिती आहे का, दोघांनी जोडीनी एकादशी, आज एकादशी आहे, आता या एकादशीला नाही जमलं तर काय करायचं, पुढच्या येणाऱ्या एकादशीला ही सेवा करायची. बघा, मनोभावे जो सेवा करतो त्याला त्याचं फळ भेटतच असतं. असं नाही की भेटणार नाही, तर भेटतच असतं. बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे संतान गोपाल मंत्र. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर कसं करायचं सांगते. काय करायचं, एकादशी दिवशी म्हणजे ही बालकृष्णाची मूर्ती आहे, ही बालकृष्णाची मूर्ती काय करायचं, ताटात घ्यायची आणि पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करा. नसेल काही तुमच्याकडं तर साधं पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आणि हळदी कुंकू आणि तुळशीपत्र टाकायचं आणि भगवान विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करत करत अभिषेक करायचा. चांगली स्वच्छ भगवान विष्णू म्हणजे बालकृष्णाची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायची, तुळशीपत्र अर्पण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणत म्हणत तुळशीपत्र अर्पण करायचं, फूल धूप दीप अर्पण करायचं आणि हा मंत्र म्हणायचा, देवकी सुतम गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वाम महम शरणांगतम. हा मंत्र काय करायचं, 108 वेळेस हा जप करायचा. पहिल्या दिवशी दोघांनी करायचा, परत नंतर दररोज दोघांनी झाला तर दोघांनी करायचा. आणि नाही झालं, काम असतं, आता बघा माणूस म्हणलं की पुरुष म्हणलं की त्यांना ड्युटीला वगैरे जावं लागत असतं, तर त्यांनी नाही केला तर काय करायचं, आपण लेडीजनं 108 वेळेस मंत्र जप करायचा. आणि ही सेवा करते वेळेस काय करायचं, मांसाहार वर्ज्य करायचं, बाहेरचं परान्न घ्यायचं नाही. जास्तीत जास्त दोष तर बघा बाहेरच्या परान्नांना लागले जातात. आणि ही सेवा करायची, ती एकादशीपासून सेवा सुरू करायची असते. आता भरपूर अशा ताई आहेत की त्यांना आई होण्याचं सुख भेटत नाही, तर त्यांनी काय करायचं, ही संतान गोपाल मंत्र ह्या मंत्राचा जप 120 दिवसाचा किंवा 108 दिवस 121 दिवस अशी सेवा केली जाते. असं जर सेवा केली तर एवढ्या 4 महिन्यामध्ये बघा तुम्हाला 100% आई होण्याचं सुख भेटणार म्हणजे भेटणार. कारण भगवान विष्णूंची सेवा केलेली कधीच वेस्ट जात नाही. आणि स्वामी महाराजांची पण एक माळ जप करायचं, दररोजची नित्यसेवा करायची, स्वामी चरित्राचे दररोज 3 अध्याय वाचायचे, स्वामी महाराजांचा पण जप करायचा. कारण आपला गुरु आपल्या पाठीशी असल्यावर कशाचीही काहीही कमी पडत नाही. म्हणून स्वामी महाराजांची पण सेवा करायची आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करायची. कारण भगवान विष्णूंची सेवा केल्यानंतर आपल्याला आई होण्याचं सुख भेटतं.
तर सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करावी. काल व्हिडिओ बनवला असता, पण काल काय बनवायला जमलं नाही म्हणून आज बनवला. या एकादशीला नाही जमलं तर उद्या पुढच्या एकादशीला सुद्धा तुम्ही करू शकता, कारण 15 दिवसाला एकादशी असते, पंधरवाडी एकादशी असते. तर त्या एकादशीला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. आणि भगवान विष्णूंना बघा 1000 नावं घेऊन तुळशीपत्र जर अर्पण केले तर आपल्या ज्या काय आर्थिक अडचणी असतात ना, त्या अडचणी सुटायला मदत होत असते. आणि दररोज तुम्ही ज्या ताईंना आई होण्याचं सुख भेटत नाही, त्या ताईंनी तर 100% हो का कसं माहीत आहे का, 108 वेळेस तुम्हाला 1000 नावं घ्यायला जमत नाहीत. विष्णू सहस्त्रनामावली म्हणायला जमत नाही, तर काय करायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप म्हणायचा. आणि 108 पानं असतात ना तुळशीचे, ते 108 पानंसुद्धा वाहू शकता तुम्ही, किंवा 11 पानं, पुन्हा 21, 51 अशा तुळशीपत्र अर्पण करायचे भगवान विष्णूंना. 108 परत पुन्हा 11 पानंसुद्धा अर्पण करू शकता, किंवा यूट्यूबला लावून द्यायचं विष्णू सहस्त्रनामावली आणि म्हणायचं. परंतु जी काही सेवा आहे, हा मंत्र जो आहे संतान गोपाल मंत्र, तो मंत्र मात्र देवाच्या समोर बसून दररोज भगवान कृष्णाचा अभिषेक करून समोर बसून देवाच्या एक ठिकाणी बसूनच हा मंत्र 108 म्हणजे 1 माळ जप करायचा. तर ही सेवा झाली. बाकीची जी काही सेवा आहे, विष्णू सहस्त्रनाम, परत पुन्हा सहस्त्रनामावली, ही जी काय आहे सेवा, ती तुम्ही स्वयंपाक करत करत जरी केली तरीसुद्धा चालते, किंवा दुपारच्या वेळेस तुम्ही यूट्यूबला लावून शांत चित्तानं बसून ऐकलं तरीसुद्धा चालतं. बघा, ही सेवा नुसतं सेवा केल्यानं काही ही होत नसतं. आता सेवा करायची म्हणून करायची नाही, तर एक विश्वास ठेवायचा भगवान विष्णूवर, म्हणजे बालकृष्णावर विश्वास ठेवायचा, की माझ्या घरी बालकृष्ण गोपाळ खेळू दे, मला आई होण्याचं सुख भेटू दे, असं भगवान विष्णूंना प्रार्थना करायची, बालकृष्णाला, स्वामी महाराजांना, आपल्या गुरूंना प्रार्थना करायची. आणि 100% काय 101% विश्वास ठेवायचा आणि सेवा करायला सुरुवात करायची. बघा, विश्वास ठेवून सेवा करायची. कारण कसं असतं, सेवा केल्यानंतर काय लगेच तुम्हाला ही भेटत सगळं काही होत नसतं, पण जे काही तुमच्या आई होण्याचा तुम्हाला सुख भेटत नाही, त्याच्यामध्ये जे काय अडचणी आहेत, जे अडथळे असतात ना, ही आपण जी काही सेवा करतो ना बालकृष्णाची, स्वामी महाराजांची जी काही सेवा करतो, त्या सेवेनं काय होत असतं, ते जे काय अडचणी आहेत, जे काय अडथळे आहेत तुमच्या आई होण्याच्या सुखामध्ये, ते अडथळे निघून जात असतात आणि मग तुम्हाला आई होण्याचं सुख लवकरात लवकर भेटत असतं. आणि बघा, कधी कधी काय होतं, डॉक्टर सांगतात सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, काहीच अडचण नाही, तरीसुद्धा आई होण्याचं सुख भेटत नाही, म्हणजे काहीतरी अडथळे आहेत, अडचणी आहेत. ते आपण स्वामी महाराजांच्या, भगवान विष्णूंच्या सेवेनं ते हटवून आपल्याला त्याचं सुख भेटू शकतं. मग त्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची, बालकृष्णांची, म्हणजे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायचं आहे. त्यांना आपल्याला सुख संतान प्राप्तीचं सुख भेटण्यासाठी सेवा करायची असते. असं नाही की ही सेवा केल्यानंतर लगेच सेवा केल्यासच भेटत असतं. सेवा केल्यास नाही भेटत. जर मनात भाव नाही आणि तुम्ही सेवा करताय तर मग ते तुम्हाला त्याचं सुख भेटणारच नाही. फक्त 100% विश्वास ठेवायचा. सेवेमध्ये एखाद्या वेळेस चूक झाली तर माफ होत असते, परंतु जर मनात किंतु परंतु जर असेल तर बघा, या सेवेचं फळ 100% भेटणार नाही. सेवा करताना परान्न वर्ज्य करायचं, कारण बाहेरचं परान्न कधीच खायचं नाही, कारण बाहेरच्या परान्नाचे दोष जास्त लागले जातात. आपल्यालाच दोष काय कमी आहेत का, की आपल्याला लोकाचे दोष घ्यायचे आहेत? म्हणून कधीही बाहेरचं परान्न खायचं नाही आणि मांसाहार करायचा नाही. सेवा करते वेळेस कसलाही मांसाहार करायचा नाही. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला आई होण्याचं सुख भेटो, ज्या काही सेवा आहेत त्या सेवा केलेल्याचं तुम्हाला फळ भेटो, तुमचा महाराजांवर विश्वास हो, तुम्हाला स्वामी महाराज प्रचिती देवो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. देवपूजा कशी झाली आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला, मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली तर एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.